जनकल्याण सेवा सप्ताह निमित्त अमृता फडणवीस चंद्रपूर दौऱ्यावर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह अंतर्गत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेण्यासाठी राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आज चंद्रपूर दौऱ्यावर आल्या। दुपारी चंद्रपूरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम कोतवाली वार्ड येथील राजमाता निवास इथं आमदार किशोर जोरगेवार यांची सदिच्छा भेट घेतली। त्यानंतर आयोजित सायकल वितरण कार्यक्रमात अमृता फडणवीस यांच्या हस्ते प्रतिकात्मक स्वरूपात 55 विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले। एकूण 2055 विद्यार्थ्यांना या उपक्रमातून सायकली देण्यात येणार असल्याचं आयोजकांनी सांगितले। यानंतर अमृता फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनपटावर आधारित भव्य चित्रपट प्रदर्शनाला भेट दिली। त्यांनी प्रदर्शनातील विविध पैलूंना गौरवले व उपस्थितांच्या प्रतिसादाचं कौतुक केले। देवाभाऊंच्या आतापर्यंतच्या प्रवासावरचे तुमचा सर्वात आवडता क्षण या फोटोंमधला कुठला आहे? सर्वप्रथम मी किशोरजी तुम्हाला धन्यवाद देते। जे क्षण सोन्याचे क्षण जे होते देवेंद्रजींच्या जीवनातले आणि जे मला पण असे माझ्या मनात तुटून गेलेले क्षण ते तुम्ही बरोबर इथे दाखवलेले आहेत या प्रदर्शनात। धन्यवाद त्यासाठी। आणि यात प्रत्येक क्षण त्याचं एक आपलं महत्व आहे। पण देवेंद्रजी जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले तो एक क्षण होता असा जेव्हा प्रत्येकाच्या मनातल्या ज्या इच्छा होत्या त्या पूर्ण करतील ही सगळ्यांना श्युरिटी होती। सगळ्यांना ठाऊक होतं की देवेंद्रजी त्या प्रकारे काम करतील आणि लोकांच्या इच्छा पूर्ण करतील आणि त्या रस्त्यावर देवेंद्रजी चालतायत आजही आणि खूप अजून पुढे रस्ता आहे। पण त्यांनी ते त्यांचा रस्ता चालू केला, त्यांचं ते ध्येय त्या दिवसापासून पूर्णपणे समोर घेऊन चालतायत याचा आनंद आहे। आणि तो दिवस 2014ची जी शपथविधी होती तो माझ्यासाठी असो, देवेंद्रजींसाठी असो, आईंसाठी असो, दिविजयसाठी असो एक टर्निंग पॉइंट होता। कारण त्यांच्या मागे मागे आम्ही पण ते हाच बनवला की जेवढी आपल्याकडनं लोकसेवा करता येईल ती आम्ही सुद्धा करायची आणि त्यात आम्ही पण तत्पर राहत आलोय आणि राहणार।